तुझा चार्जर. थँक्यू. आजी, मनूला डबा दिलास का? हो दिला. निघतेस ना तू आता? म्हणू तू निघ. काही काळजी करू नकोस. शांतपणे काम कर आपलं. जा. तुला हवं असेल तर मी कॅब बुक करून देऊ, म्हणजे तू पटकन पोहोचशील. काय झालं? तू लवकर पोहोचावीस म्हणून म्हणलं होतं मी. एनिवेज, युअर विश. आजी, अगं ताई कुठे बाहेर चालली आहे का? काय माहिती, ती आपल्याला कुठे काय सांगते. ती ना जेव्हा काळजीच्या नावाखाली मला घाई करते ना, मला संशयच येतो. हे बघ, तू निश्चिंतपणे जा. मी आहे ना, मी बघीन. मी काही तिला एकटीला बाहेर जाऊ देणार नाही. कळलं? तुला काही वाटलं तर मला फोन कर. हो. बाय. बाय. हे काय? कुठे बाहेर चाललीस? महत्वाच्या कामासाठी चालली. कसलं काम? आणि मनू असताना का नाही ग बोललीस? कोण आहे मनू? माझी मोठी बहीण आहे. तिला कशाला सांगून जायला हवं? तिचा काय संबंध आहे? अगं तसं नाही, म्हणजे दोघी एकत्र गेला असतात ना बाहेर. आजी, मी वेगळ्या दिशेला जाणार होते, ती वेगळ्या दिशेला जाणार होती. तिला सांगून काय करणार आहे मी? कुठल्या? अनाथ आश्रमाच्या? रुमाल सापडत नाही माझा. मोना, मी तुला विचारतीये, कुठे चाललीयस? अनाथ आश्रमात? आजी नाही. का तू सारखा सारखा तोच प्रश्न विचारतेस? मी नाही चालली अनाथ आश्रमाला. तिला इकडे सोडून जाईन का मी? तुझा काही भरोसा नाही बाई. तू जिथे कुठे जाशील ना, तिथे मला बरोबर घेऊन चल. काय? सलील, लिफ्ट. तू इथे कसं काय? येत. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. काय मग आज सरप्राईज दिलंस तू मला? आवडतात मला सरप्राइजेस द्यायला, आणि ते आवडीच्या माणसांना सरप्राइजेस द्यायला आवडतं. चला मग आता सरप्राइजेसचा विषय निघाला तर अजून एका सरप्राईज कडे जाऊयात का? कसलं? फिरायला जाऊयात, गप्पा मारूयात, कॉफी पिऊयात, गाडी आपल्याला जिकडे नेईल तिकडे जाऊयात, मजा करूयात. चालेल? तसं असेल तर एक मिनिट थांब. हॅलो सारिका, गुड मॉर्निंग. ऐक ना, निर्मला मॅम आहेत का ग? ओके, बाय. निघूया. निघू. ग्रेट. हॅलो. नाही नाही नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. आय विल मॅनेज दिस. ओके, बाय. मानसी मॅम लेट येणार आहेत का? आज मानसी मॅम येणारच नाहीये. नाही का, कशासाठी वगैरे काही प्रश्न विचारू नकोस. लग्न आलेत ते. प्रेम, लग्न, संसार या सगळ्या गोष्टींमध्ये हॉस्पिटलची जबाबदारी फार महत्वाची वाटत नाहीये तिला.
पण मग हे बघ, ती अपॉइंटमेंटची डायरी आहे ना, ती तुझ्याकडे ठेव आणि याच्या सगळ्या अपॉइंटमेंट तू मॅनेज कर. ओके, इथलं सगळं मी पाहते. निर्मले, येऊ का? अरे नानू मामा, येई. काय आज हॉस्पिटलमध्ये तू कसं काय? मानसी नाही का आली अजून? नाही आली, आज रजा आहे तिची. उत्तम झालं. काय उत्तम काय झालं? अरे आमची कामं अडतात. हे हल्ली फार होतं असं तिचं. त्याबद्दलच मी तुला काही सुचवणार आहे. विक्रांत कुठे आहे? नाही, विक्रांत आला नाहीये अजून. घरातून तर माझ्या आधीच निघाला होता तो. हो का? मग गेला कुठे? येईल, असेल ऑन द वेच असेल. तू तू कुठे चाललीस? तुझ्या बरोबर. काय करतेस तू आजी? हे बघ, मी कामाला चालली आहे. हा, तू कशाला येतेस माझ्या बरोबर? मी येणार म्हणजे येणार. आजी, मी वकिलांकडे चालली. येणार आहेस तू? कशावरून? मी नाही खोटं बोलते आजी, मी खरं बोलतीये. हे बघ, आणि मी वकिलांची अपॉइंटमेंट घेतलीये. मला उशीर होतोय, मी निघाले. मग मी येईन की. नातीचं लग्न जमवायला जसं सासरी जातो तसं या घटस्फोटासाठी वकिलाकडे येईन. चल. आजी, का वागतेस तू माझ्याशी? वेळ लागलाय आजीला असं समज हवं तर. आजपर्यंत वकिलाकडे जायची वेळ कधी आली नव्हती, ती या घटस्फोटामुळे आली. आजी, घटस्फोट कोणाचा होतोय? कॉफी पिऊया? तू कॉफी दे. मी इथे नेहमी येतो. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. ऑफिसला दांडी मारून इथे येऊन कॉफी पिण्याची जी मजा आहे ना, ती सुट्टीच्या दिवशी पिण्यात सुद्धा नाही. म्हणजे आता मला याची सवय करावी लागेल. माझ्याकडनं मिळणाऱ्या अनेक सरप्राईजेसची तुला आता सवय करावीच लागेल. रादर ती होईल. बरं ऐक ना, या 1-2 दिवसात जरा आपण आईला घेऊन कुठे बाहेर जाऊयात का? हो, चालेल. नाही, काय झालंय की त्या प्रकारानंतर तिच्या मनात जरा अजूनही शंका आहे. म्हणजे तिला असं वाटतं की आपल्यात सगळं नीट आहे की नाही, काही मिसअंडरस्टँडिंग्स आहेत का, तिला काळजी वाटत असते. तर ती एकदा आपल्यासोबत आली ना की तिला क्लिअर होईल की एव्हरीथिंग इज फाईन आणि काही प्रॉब्लेम नाहीये. आय एम सॉरी सलीम. तू सॉरी का म्हणतेस आता? माझ्यामुळे सगळे कॉम्प्लिकेशन्स होत आहेत. मानसी, तू प्लीज असं हे सगळं माझ्यामुळे घडलंय किंवा सॉरी हे नको म्हणत जाऊ प्लीज. आपण एक काम करूयात, जरा काहीतरी ना हॅपनिंग विषयावरती बोलूया. चल, सुरुवात मी करू. हल्ली माझ्या मनातून सारखा एक विचार येतो की लग्नानंतर आपण फिरायला कुठे जायचं? केरळला का राजस्थानला? मला सांग, तुला कुठे जायला आवडेल? एक सेकंड ना. हा जी, बोल. का ग, काय झालं? अरे बापरे, फारच रडतीये ग ती. बरं, तू एक काम कर, तू बघ तिच्याकडे. मी थोड्या वेळाने परत तुला फोन करते. हो हो, बाय. काय झालं? सलीम, मला वाटतं मला आता निघावं लागेल. पण काय झालं काय? अरे, ईशा खूप रडती आणि मला नाही वाटत आजी आजोबांना सांभाळता येईल.
त्यात ताई पण घरी नाहीये. तो ठीक आहे, मी अरे पण तुझं काम कोणाकडे आहे, म्हणजे माझ्याकडे की त्याच्याकडे? अर्थात तुझ्याकडे. तो नाहीये ते बरंच आहे म्हणा. आणि ती मुलगी सुद्धा. ती मुलगी म्हणजे कोण? मानसी देशपांडे. अरे असं काय बोलतोयस तू? नाही, हे बघ निर्मले, त्या मोनिकानं आपल्या घरात जे काही दिवे लावलेत ना, त्यानंतर मी अगदी कणखर भूमिका घेतलेली आहे. त्या देशपांडेंशी आपण दळवींनी अजिबात संबंध ठेवायचे नाहीत. कळलं का? मी इथे तुला भेटायला अशा करता आलो होतो की हे तू सुद्धा लक्षात ठेव आणि तिला इथनं काढून टाक. काय? काय आहे, ती इथनं जर निघून गेली ना तर ती विक्रांतच्या आणि दळवींच्या आयुष्यातनं दूर जाईल. विक्रांत आपलं सारखं माझी कलीग म्हणून तिचं गुणगान गात असतो. कसली कलीग आणि कसलं काय? आता कलीग नको आणि कोण नको? निर्मले मला सांग, एवढं काय सोनं लागलंय ग तिला? जगात काय चांगलं काम करणाऱ्या कमी मुली आहेत? हे बघ, वाटलं तर मी एखादी चांगलं काम करणारी मुलगी शोधून देतो तुला, पण हिला इथनं काढून टाक. हा एकच उपाय आहे. मला तर नेहमी वाटतं ना की तिच्या चेहऱ्यावर जे असे निरागस हावभाव असतात ना, ते एक नंबरचे खोटे आहेत. नाही नाही नानू मामा, हे इतकं जे काही तू तिच्याबद्दल वाईट बोलतोयस ना, तशी नाहीये आणि खोटी तर अजिबात नाही. अगं पण मगाशी तर तूच नाराज झाली होतीस तिच्यावर. अरे हो, म्हणजे हल्ली मला तिचा राग येतो, पण म्हणून तू म्हणतोयस तशी ती नाहीये. नानू मामा, जे काही चांगलं आहे ना ते खरंच चांगलं आहे. तिने इथे आल्यानंतर तिच्या सगळ्या कामांची इतकी नीट घडी बसवली ना की आम्हाला त्याची इतकी सवय होऊन गेली. अरे खूप नीटनेटकेपणाने करते ती सगळं. ह्या म्हणजे तू सुद्धा आता तिची आरती ओवाळायला लागलीस का? अरे आरती नाही ओवाळते, पण जे खरं आहे ते खरं आहे ना. खरं तर ती मला विक्रांतसाठी अतिशय सुयोग्य वाटायला लागली होती. काय? तिचं वागणं, तिचा स्वभाव, तिचं काम करणं, हे इथे सगळं तिचं वावरणं, हे इतकं जबाबदारीने करते ना ती. त्यामुळे खरं तर मला तिचं आणि विक्रांतचं लग्न व्हावं अशीच स्वप्न पडायला लागली होती. अगं निर्मले, अगं काय बोलतेस काय तू हे? अगं मी इथे तुझ्याशी बोलायला काय आलो आणि तू हे भलतच काय बोलतेस? हॅलो आजी, अगं तू ताईला का जाऊ दिलं? बापरे, रडतीये का ती खूप? झोप झाली का तिची पूर्ण? बरं, मी बघते काय करायचं ते. बाय. हे बघा मॅम, मी तुम्हाला सगळी सिच्युएशन नीट समजावून सांगितली होती आणि अपॉइंटमेंटही घेतली होती ना तुमची. मग हो बरोबर आहे, पण अहो पण काय, तुम्ही असं अचानक वेगळं काही सांगाल मग राग नाही येणार मला? तुम्ही जी माहिती दिली त्यापेक्षा वेगळीच माहिती आमच्याकडे आली असेल तर आम्ही काय करणार? वेगळी माहिती? हे बघा मॅम, तुम्हाला माहिती आहे माझी परिस्थिती काय आहे ते. मी एकटी आहे मॅम, माझंच आयुष्य कठीण आहे. मी त्या मुलीला कसं सांभाळणार आहे? आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना त्या मुलीची खूप सॅड स्टोरी आहे म्हणून. मग हे सगळं मी तिच्या भल्यासाठीच करते. मग प्रॉब्लेम काय तुमचा? तुम्ही जर खरं सांगितलं असतं ना तर काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण खरी परिस्थिती कळली आहे म्हणून तुमचा राग आलाय. तुम्ही आमचा वेळ वाया नका घालू. सत्य परिस्थिती कळली म्हणजे? तुम्ही काही बोलाल आणि मी ऐकून घेईन तुमचं. हे बघा मॅडम, तुम्हाला अनाथ आश्रमची नाही पाळणा घराची गरज आहे आणि ईशा अनाथ नाहीये. काय बोलताय तुम्ही मॅम?
हे बघा, तुम्ही वाटेल ते बोलताय आणि तुम्ही मला खोट्यात पाडताय. तुम्हीच खोटं बोलताय. ती अनाथ नाहीये. तिला दोघं आई वडील आहेत आणि तिची काळजी घ्यायला ते समर्थ आहेत. वा, हे नवीनच कळतंय मला. तुम्ही कुठली तरी वेगळी स्टोरी बनवली आहे. मॅम, हे खोटं आहे. मी तुम्हाला जे सांगते ते खरं आहे. त्या मुलीचं कोणीच नाहीये ना, आई ना बाबा. तिला दोघंही आहेत. तुम्हीच खोटं बोलताय. कोणी सांगितलं तुम्हाला? मी विक्रांत, तू? साहेब तुम्हीच सांगा. मुलीचं नाव ईशा विक्रांत दळवी आणि मी विक्रांत दळवी. तिचा बाप तुझ्या समोर उभा आहे. मॅम, हे बघा, तुम्ही प्लीज यांच्यावर विश्वास ठेवू नका. त्यांच्याकडे तिचा जन्म दाखला आहे मॅडम. कसा नाही विश्वास ठेवणार? तुम्ही तर तिची कुठचीच कागदपत्र नाही असं सांगितलं. आणि आपला डिवोर्स झाला नाहीये ना अजून. सो तू माझी बायको आहेस आणि ईशाची आई, नाही का? सो आय एम सॉरी, पण तू तिला इथे नाही ठेवू शकत. आता सांगा, मी कोणावर विश्वास ठेवू? हे साहेब मोठे डॉक्टर आहेत आणि त्यांच्याकडे सर्व कागदपत्र आहेत. त्यावरून कळतं सरळ सरळ तुम्हीच खोटं बोलताय. मॅम, विक्रांत, का करतोस तू हे सगळं? मी ईशाला माझं नाव दिलंय आणि वडील म्हणून मी तिची जबाबदारी घेतली. भलेही तू आई म्हणून तिची जबाबदारी घेतली नसशील तरी. विक्रांत, प्लीज, हे सगळं इकडे बोलायची गरज नाहीये, प्लीज. मग तुला तरी हे सगळं करायची काय गरज होती? हा, माझी मुलगी आहे ना ती. माझी मुलगी आहे ना, मी काही करेन. मग ती माझी पण मुलगी आहे मोनिका. कारण आपला डिवोर्स अजून झालेला नाहीये. म्हणजे ह्याच गोष्टीची तू परत परत मला आठवण करून देत असतेस ना. आता मी तुला आठवण करून देतो. जोपर्यंत आपला डिवोर्स होत नाही तोपर्यंत आपण दोघंही ईशाचे पालक आहोत. मॅम, हे बघा, तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू नका. हो, आमचा डिवोर्स होणार आहे. म्हणजे आमचा डिवोर्स रजिस्टर झालाय. अजून डिवोर्स नाही झालाय, पण ह्या गोष्टीचा काही संबंध नाहीये ना इकडे. मग हे बघा मोनिका मॅडम, तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे ना तो बाहेर सोडवा. त्याच्याशी आमचा काही संबंध नाहीये. आता आम्हाला माहिती आहे की त्या मुलीचे आई बाबा आहेत. हे साहेब त्या मुलीची जबाबदारी घ्यायला तयार आहेत. आम्हाला काहीच ऐकायचं नाही यापुढे. तुम्ही आता गेला तरी चालेल. मॅम, पण हे बघा, तुम्ही एकदम. हे बघा मोनिका मॅडम, कशाला आमचा वेळ वाया घालवता? आई आहात तुम्ही, असं नका वागू. आम्ही अशी रोज बाळं बघतो, जगात त्यांचं कोणी नसतं. खूप बिचारी असतात ती, पण तुमची मुलगी त्यांच्यापेक्षाही बिचारी वाटते. बाहेर भेट मला. सॉरी मॅम, आमच्यामुळे तुम्हाला मनस्ताप झाला. सॉरी. इट्स ओके. आम्हाला ह्या गोष्टीची सवयच असते. पण हे सर्व बघितलं ना की खूप वाईट वाटतं. आय नो, पण मी परत एकदा तुमची माफी मागतो. आणि मी तुमचे आभार मानते.
सत्य परिस्थिती तुमच्यामुळे कळले, नाहीतर कदाचित आमच्याकडून चूक घडली असती. तुमच्या मिसेसना समजावा